तर ह्या मित्रांनो आज आपण बनवणार आहोत ढोकळा. तर हा बेसन पीठ, हा थोडीशी हळद आहे, थोडंसं मीठ आहे आणि खताने कशामध्ये आपण येते आणि थोडंसं ऑइल आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं. हा गाठी राहिला नाही पाहिजे. तर मित्रांनो तोपर्यंत तिकडे पाणी गरम करून ठेवले आणि त्यावर ढोकळा ठेवूया. तर मित्रांनो स्टीमर मधलं पाणी गरम झाल्यावर डोक्यानं सोडा टाकायचा आणि पटकन आपल्याला ज्या डब्यात ठेवायची टाकायची त्या डब्याला ऑइलिंग करून घ्यायची. मी ह्या डब्याला ऑइलिंग करून घेतलंय. बा मित्रांनो तिथे असं चमकला लाईट यार दिसत नाही, ऑइल आहे. मित्रांनो पाणी आता गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्यामध्ये इनो टाकूया. आता मिक्स करू टाका जो. तर मित्रांनो आता इनो टाकलेला आहे. आता हे चांगलं पीठ, हे बघा हे पांढरं पीठ नाहीये, इनो आहे. आता आपलं पीठ फुगल्याने टाकायचं मिक्स करणार आहे. तर मित्रांनो पाणी गरम झालेलं आपण हे स्टीमर मध्ये टाकूया. तर मित्रांनो मीडियम गॅसवर तर मित्रांनो आता हे मीडियम गॅसवर 20 मिनिटांसाठी ठेवायचं. तर आता आपण बघू ढोकळा तयार झालाय का नाही. असं एक चाकू घ्यायचा आणि मित्रांनो असं चाकू त्यामध्ये असं घालायचा आणि बॅटर जर चाकूला चिटकला नाही तर आपला ढोकळा तयार आहे. जर करायला